नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मातब्बरांना काही प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारांचं मोठं आवाहन उभं राहिले. त्यापैकीच प्रभाग क्रमांक 1 हा येतो. कारण या प्रभागातील जे अपक्ष उमेदवार आहेत दत्ता काळे यांनी गेल्या काही वर्षापासून प्रभागातील नागरिकांची जी मूलभूत प्रश्न आहेत, ज्यावेळेस प्रशासनाच्या ताब्यामध्ये नगरपालिकेची सत्ता होती त्या काळामध्ये अक्षरशः पंढरपूरच्या विविध भागातील प्रभागातील नागरिकांना सैरभैर झाल्यासारखं वाटत होतं. कारण नगरपालिका प्रशासनाचं लक्ष नव्हतं. त्या काळामध्ये दत्ता काळे यांनी माननीय आमदार समाधानदादा आवतडे यांच्या सहकार्यानं त्यांच्या भागातील काही रस्त्याची कामं केले आणि इतरही बरीचशी कामं केले. आणि कोणत्या कारणानं माहीत नाही, परंतु त्यांना अपेक्षित असं या प्रभागातून भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही. परंतु त्यांनी तरीसुद्धा कामाच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं ठरवलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की समोर प्रस्थापित उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान कसं असणार आहे आणि त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे ते. पंढरपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज करताय. पण आता जनतेच्या मनात किंवा प्रभागामध्ये काही चर्चा सुरू आहे. तुमच्या समोर प्रस्थापित आणि दिग्गज 3 उमेदवार आहेत. तर म्हणजे काय म्हणून म्हणजे आव्हान काय वाटत नाही का तुम्हाला? नाही, आव्हान वाटण्यासारखं काही कारण नाही बरं का. कारण गेल्या अनेक वर्षापासून मी चळवळीत आहे. 2009 पासून मी चळवळीत आहे. त्यामुळं आव्हान म्हणून असं काही वाटत नाही मला. मी अनेक चढउतार या ठिकाणी पाहिलेले आहेत. खरं तर या भागातील एक प्रबळ उमेदवार म्हणून मी पक्षाला असू शकत होतो. पण ठीक आहे, पक्षाचा निर्णय तो पक्षाचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये माझं काय म्हणण्याचा हेतू नाही आहे. पण तुम्ही आव्हान जर म्हणत असाल तर त्या पद्धतीनं मला कसल्याही प्रकारचं आव्हान या ठिकाणी मला वाटत नाही. कारण 2009 पासून चळवळ करत असूनसुद्धा मी 2019 पासून माननीय आमदार समाधानदादा आवताडे यांच्यासोबत काम करतो आहे. आणि ते काम करत असताना मी माझ्या प्रभागातील जी प्रलंबित कामे अनेक कामे होते ते पूर्ण कामं मी या आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे कुंभार गल्लीतील जो रस्ता आहे, गेले 20-25 वर्ष झालं तो रस्ता कोणी केलेला नव्हता. तो रस्ता मी माननीय आमदार साहेबांच्या फंडातून या ठिकाणी तो रस्ता पूर्ण केला आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, हायमस्ट आहे, पाण्याची टाकी आहे, असे अनेक कामं मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेत. म्हणून केवळ त्या कामाच्या हिमतीवर मी जनतेसमोर या निवडणुकीच्या रंगणात उतरलेलो आहे. जनतेच्या भावना एकच आहेत की जे नगरसेवक निवडून आले आहेत किंवा निवडून येत आहेत त्या नगरसेवकांचं परत त्या जनतेकडे कसल्याही प्रकारचं लक्ष जात नाही. जो 5 वर्षामध्ये जो विकास आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये व्हायला पाहिजे तसा विकास कसल्याही पद्धतीचा आमच्या प्रभागामध्ये झालेला नाही. ती जी विचार करण्याची श्रेणी जी आमच्या सामान्य नागरिकाची झाली ती मला मोडीत काढायची की एखादा नगरसेवक तुम्ही असा निवडून द्या की तो कंपल्सरी तुमच्या संपर्कात राहील, तो कंपल्सरी तुमचे कामं करत राहील. त्या पद्धतीनं मी वचनबद्ध राहील. त्यामुळं यावर्षी जनतेला माझं आव्हान आहे, मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की तुम्ही यावर्षी बदल करावा. आता काही लोक बरेचसे या ठिकाणी गैरसमज पसरवत आहेत की दत्ता काळे महाराजांनी अर्ज माघारी काढलाय. तसला कुठलाही प्रकार नाही. मी आणि माझ्या मिसेसनं अर्ज भरला होता. मी माझ्या मिसेसचा फक्त अर्ज यामध्ये माघारी काढलेला आहे. माझा स्वतःचा अर्ज मी दत्तात्रय तुकाराम काळे ओबीसीतून पुरुषमधून माझा 1 नंबर प्रभागामधून माझा अर्ज आहे आणि मी कसल्याही परिस्थितीमध्ये तो माघार घेणार नाही. मी ही निवडणूक पूर्ण ताकदीनं पूर्ण हिमतीनं आम्ही आमचा मित्रपरिवार सोबत घेऊन लढणार आहोत. या निवडणुकीमध्ये पैशाचा भरपूर वापर होणार असं चर्चा आहे. या आव्हानाकडे कसं? निश्चितच तुम्ही जे म्हणताय त्यात कसलंही दुमत नाही. माझ्यासमोर अनेक दिग्गज आहेत. भारतीय जनता पार्टीसारखा भला मोठा पक्ष आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीसाठी मोठी आघाडी माझ्या विरोधात आहे. ते तरीही मी जे कामं केली आणि लोकशाही, या लोकशाहीमध्ये आता जनता सुज्ञ झालेली आहे, मतदार सुज्ञ झालेला आहे.
पैशानं किंवा सामदाम दंडभेद तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं जनता आता कोणाला झुकणार नाही. जनतेला जो उमेदवार योग्य वाटेल तोच उमेदवार या ठिकाणी जनता निवडून देईल हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि राहिला सामदाम दंडभेद, मी लोकशाहीला मानणारा माणूस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं कायदा कानून हा प्रत्येकाला दिलेला आहे, मी तो मानणारा माणूस आहे. तशीच जर माझ्यावर वेळ आली तर निश्चितच ज्या त्यावेळेस आम्ही तशा प्रकारचं उत्तर देऊ. प्रभागातील तुमच्या मतदारांना नेमकं काय आवडतं? मी माझ्या प्रभागातील मतदारांना एकच या ठिकाणी प्रामाणिकपणे आव्हान या ठिकाणी करतोय, तुम्ही आजपर्यंत जे उमेदवार या ठिकाणी निवडून दिले आहेत किंवा निवडून द्यायचं तुमच्या जर मनात कुठला उमेदवार तुम्ही ठरवला असाल तर तो उमेदवार काम करणारा असावा, तो उमेदवार तुमच्या भावना जाणून घेणारा असावा, तुमच्या मनात काय आहे तो ओळखणारा असावा. उगाच नगरसेवक झालं म्हणजे सर्व झालं असा हा प्रकार नसतो. जनता हा निवडून देते, त्यांचे कामं करण्यासाठी निवडून देते, स्वतःचे कामं करण्यासाठी जनता निवडून देत नाही. आणि जनतेच्या बेसिक अडचणी आहेत, अशा जनता नगरसेवकांना अशा काय खूप मोठ्या अपेक्षा करत नाही. त्यांच्याकडनं अशा म्हणजे काय म्हणतात ना, रेशन कार्ड बंद पडले ते चालू करावं, दारात चेंबर तुमतंय ते नीट व्हावं, दारातला रस्ता नीट असावा, दुसऱ्या अपेक्षा आहेत काय जनतेकडनं, त्या 100% आम्ही या ठिकाणी निश्चित जनतेचे आम्ही जे आहे ते पूर्ण करू. आणि माझे जे काही विजन आहेत, मी ते विजन आज खरं तर मागच्या वेळेस मी मांडणार होतो, पण मी आता या जनतेपुढे ते माझे विजन मी मांडतोय. माझे विजन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंबर असेल, चांगल्या पद्धतीचे कॉन्क्रीट रस्ते असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी 2 गोष्टी या ठिकाणी अशा आम्ही ठरवलेल्या आहेत की वार्डामध्ये प्रत्येक खांबावर कानाकोपऱ्यातल्या CCTV कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवणार आहोत, जेणेकरून वार्डातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक आमची माता भगिनी सुरक्षित राहावी. त्या दृष्टीतून वार्डातील प्रभागातील प्रत्येक घर ना घर त्या CCTVच्या अंडर येईल, त्याच्यामुळं ते एक आम्ही करणार आहोत. दुसरं, पंढरपूर हे आपलं तीर्थक्षेत्र आहे, पंढरपूर ही आध्यात्मिकची भूमिका आहे, त्याचं एक अनुषंगाने आमचे जेवढे प्रभागामधील जेवढे लाईटचे खांब आहेत त्याच्यावर एक आम्ही छोटेसे स्पीकर, अधिकृतपणे छोटेसे स्पीकर बसवणार आहोत, जेणेकरून सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यावर भक्तिगीतं लोकांना ऐकण्यात यावे, जेणेकरून मन प्रसन्न राहतं. अशा पद्धतीचे अनेक जे गोष्टी आहेत जे अजून कुणी केल्या नाहीत त्या पद्धतीनं मी माझ्या प्रभागामध्ये करणार आहे. मी माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व माता भगिनी बंधूंना मतदारांना या ठिकाणी एक नम्र विनंती करतोय की माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं पद नसताना, कुठल्याही प्रकारचं राजकीय वर्ध असताना किंवा बॅकग्राऊंड माझं नसताना, एक वारकरी संप्रदायातील मी आहे, तरी मी आपल्या प्रभागातील बऱ्यापैकी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी कामं मी या ठिकाणी केलेले आहेत, पुढेही कामं करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळं प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा मतरूपी आशीर्वाद देऊन मला या ठिकाणी तुम्ही संधी द्यावी. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, कारण ज्या मागच्या 2 वर्षात मी जे कामं केले, तुम्ही जर मला 5 वर्षाचा कालावधी जर दिला तर निश्चितच आपल्या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय मी या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही.